ओम गण गणपति नमः, ओम नमस्ते गणपति मोरया मोरया। ऐसे जय घोषों के साथ करीब 35,000 महिलाओं ने एकत्र होकर अथर्वशीर्ष शीर्ष का पाठ करते हुए गणराय को नमन किया। गणेश नाम के घोष के साथ ऋषि पंचमी के उपलक्ष्य में आयोजित इस भव्य कार्यक्रम में स्त्रियों की अपार ऊर्जा और उत्साह देखने को मिला। पूरे वातावरण में भक्तिभाव और आध्यात्मिक शक्ति का संचार हो गया। पाठ के बाद की गई महाआरती और जय घोष ने इस स्त्री शक्ति के जागरण को और भी भव्य रूप दिया। इस कार्यक्रम का आयोजन श्रीमद डगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट और सुवर्ण युग तरुण मंडल द्वारा ट्रस्ट के 133वें गणेश उत्सव के अंतर्गत किया। इस अवसर पर सांसद सुनेत्रा पवार, पुणे विभाग की धर्मादाय सह आयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्ट के अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चौहान, शुभांगी फालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग मंडल के अध्यक्ष प्रकाश चौहान, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने और कई पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। रात 2 बजे से ही महिलाएं पारंपरिक पोशाकों में आना शुरू हो गई थी। यह कार्यक्रम अपने 40वें वर्ष में प्रवेश कर चुका है। जय महाराष्ट्र। आजचं हे माझं यावर्षीचं पहिलं वर्ष होतं। अनुभव फार सुंदर वाटला, सुरेख दृश्य बघायला भेटलं आणि फार छान वाटते की पप्पांचं एकदा वाचून आपण जवळून सगळं अनुभवतोय आणि खूप छान वाटतं। तुमचं नाव? आज इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला। खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका, इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकं छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता येऊ शकणार नाही। पण हां, कार्यक्रम आजचा खूपच छान झाला। जय गणेश। हा माझा आता 6वं-7वं वर्ष आहे आणि दरवेळेससारखा ह्या वर्षीही खूप आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि एक्सप्लेन करता येणार नाही, गुजबम्स देईल असं एक्सपिरियन्स आहे इथला दरवर्षीचा। बरेच वर्ष स्टेजवर आता व्हॉलेंटिअरिंगचा पण एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तृप्त करणारा एक्सपिरियन्स आहे हा। धन्यवाद। तुमचं नाव? वेदांगी मेरू। सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते। आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या समुदाय अथर्वशीर्ष पठणाने झालेली आहे। अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणतायत, त्याने वातावरण सगळं दुमदुमून जातं आहे। अतिशय आवडलेले अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आलं, ह्यातच मी माझं भाग्य समजते। बाप्पाचरणी हीच प्रार्थना केली की भारताचं, महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी, समाधानी, आनंदी आणि आरोग्यदायी ठेव। नमस्कार। महिलांचा उत्सव असतो।